नमस्कार. आज जगाच्या आकाशात शांततेचे नव्हे तर संघर्षाचे ढग दाटलेले दिसतात. माणसाने विज्ञान, प्रगती आणि सभ्यतेसाठी मोठी झेप घेतली. पण तरीही माणूस माणसाशी का लढतो आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मी सौ ऋतुजा विवेक देशमुख आजच्या या युद्धजन्य परिस्थितीवर आधारित माझ्या शब्दांना कवितेचं स्वरूप देऊन आपणासमोर सादर करत आहे. आकाशात धुरांचे ढग, जमिनीवर भीतीची छाया. आकाशात धुरांचे ढग, जमिनीवर भीतीची छाया. माणसाने माणसासाठीच का उभी केली ही माया? मतभेद झाले की संवाद हरतो. मतभेद झाले की संवाद हरवतो. हृदयातील माणूस कुठेतरी दडपून जातो. भिंती उभ्या राहतात देशादेशात. माणुसकी हरवते त्या रणांगणात. भिंती उभ्या राहतात त्या देशादेशात आणि माणुसकी हरवते त्या रणांगणात. कुणाच्या सत्तेसाठी तर कुणाच्या अभिमानासाठी. सामान्य माणूस होरपळतो जगण्यासाठी. अर्थव्यवस्थेवर पडते संकटाची छाया. अर्थव्यवस्थेवर पडते संकटाची छाया. महागाई, दारिद्र्य अश्रूंनी भरते काया. प्रश्न एकच मनाला सतत छळत राहतो. प्रश्न एकच मनाला सतत छळत राहतो. युद्ध जिंकूनही माणूस शेवटी काय मिळवतो? युद्ध जिंकूनही माणूस शेवटी काय मिळवतो? कारण शेवटी सत्य एकच सांगते, युद्ध नव्हे तर प्रेमाने जगाला जिंकता येते. माणसाने माणसाशी माणूसपणानेच वागावे लागते. माणसाने माणसाशी माणूसपणानेच वागावे लागते. धन्यवाद.